गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा डे 14 आहे. तुम्ही सगळे तयारी करतच असाल. तर तयारी करताना तुम्ही दुसऱ्याला तुमचे किती मार्क्स येतात ते सांगू नका आणि त्यांना किती मार्क्स पडतात हे विचारू नका. कारण जर त्यांच्यापेक्षा तुम्हाला जर कमी मार्क पडत असतील, तर तुम्हाला डिमोटिवेट फील होईल. पोलीस होईपर्यंत तुम्ही कोणाला सांगायचं नाही, मला किती मार्क्स पडतात वगैरे शांतीत क्रांती करायची. कारण पोलीस होईपर्यंत त्या मार्कांना काहीच अर्थ नाही. पोलीस झाल्यावर मग सांगायचं, की मला इतके मार्क पडायचे, मला एवढे मार्क पडले वगैरे. आणि पॉझिटिव्ह राहायचं आहे. पोलीस भरती करताना मला माहिती आहे, की खूप निगेटिव्ह विचार येतात, लो फील होतं, असं वाटतं आपलं होईल की नाही. पण पॉझिटिव्ह राहून रोज स्वतःला पुश करायचं आहे. तर चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला पहिला प्रश्न आहे, CMS-03 या उपग्रहाचा मुख्य उद्देश काय आहे? तर CMS-03 या उपग्रहाचा मुख्य उद्देश सागरी संप्रेषण आणि देखरेख असा आहे. आता CMS-03 उपग्रहाला यशस्वीपणे प्रक्षेपित करून इस्रोने काय केलंय? एक वेगळा इतिहास रचला आहे. इतिहास काय रचला आहे? आतापर्यंत भारतीय रॉकेटद्वारा सर्वात हेवी म्हणजे सर्वात भारी जो सॅटेलाइट प्रक्षेपित केला आहे, तो हा केला आहे आणि ह्याचं वजन किती आहे? तर 4410. हा खूप इम्पोर्टंट प्रश्न आहे. कारण आपल्या एक्झाममध्ये इस्रोवर एखाद दुसरा प्रश्न असतोच आणि हा तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता ह्याच्याबद्दल आणखी माहिती सांगायची झाली, CMS-03 यालाच आणखी काय म्हणतात? तर GSAT-7R असेही म्हणतात. आणि तुम्हाला असाही प्रश्न विचारू शकतात, की ज्या रॉकेटने याला प्रक्षेपित केलं, त्या रॉकेटचं नाव काय आहे? तर त्या रॉकेटचं नाव आहे LVM-3 आणि बरोबरच ह्याला काय म्हणतात? LVM-3M5 असेही त्याला म्हणतात. आता ह्याला नॉर्मल लँग्वेजमध्ये काय म्हणतात? तर बाहुबली असेही म्हणतात. ह्या रॉकेटला बाहुबली असेही म्हणतात. या रॉकेटनेच काय केलं? हा जो उपग्रह आहे तो यशस्वीपणे अंतराळात सोडला. आता हे कधी झालं? 2 नोव्हेंबर 2025 रोजी आणि हे रॉकेट कुठून सोडलं? तर श्रीहरिकोटा येथून उपग्रहाचं काय केलं? प्रक्षेपण झालेलं आहे. कधी सोडलं? कोणतं रॉकेटहून झालं? ह्याला आणखी नॉर्मल लँग्वेजमध्ये काय म्हणतात वगैरे अशा कोणत्याही प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात आणि ह्याचं वय किंवा ह्याचं लाईफ स्पॅन किती असेल? तर 15 वर्ष. ठीक आहे? कोणत्याही अँगलनी प्रश्न विचारू द्या, तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कोणत्या कलमानुसार पोलीस अधिकारी नेहमी कामावर म्हणजे अल्वेज ऑन ड्युटी आहेत असे मानले जाते? तर कलम 28 नुसार असं मानलं जातं, की पोलीस अधिकारी नेहमीच अल्वेज ऑन ड्युटी आहे. मग जे रजेवर नाहीत आणि ज्यांना निलंबित केलेलं नाही, असा प्रत्येक पोलीस अधिकारी नेहमी कामावरच आहे, असं म्हणलं जातं. कोणकोणते? जे रजेवर नाहीत आणि जे निलंबित केलेले आहेत, हे सोडून बाकीचे. आणि ह्याच्यामध्ये आणखी काय गोष्ट आहे, राज्यात कोणत्याही भागात कामावर त्यांना पाठवले जाण्यास ते पात्र आहेत. म्हणूनच आपल्याला पंढरपूरचा बंदोबस्त लागो, पालखीचा बंदोबस्त लागो, कुठेही बंदोबस्त लागो, जिथे मनुष्यबळाची कमी आहे, जिथे पोलिसांची कमी आहे, तिथे आपल्याला जावंच लागतं. ठीक आहे? चला आता पुढचा प्रश्न घेऊया. आपला पुढचा प्रश्न आहे, 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? ते होते लॉर्ड चेम्सफर्ड. यांचा कार्यकाल किती होता? तर ते 1916 ते 1919च्या दरम्यान व्हाईसरॉय होते आणि जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं? 1919 रोजीच. आता लॉर्ड मिंटो ह्यांच्याबद्दल काय सांगायचं झालं, तर लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्या आधी लॉर्ड मिंटो हे व्हाईसरॉय होते. लॉर्ड इर्विन हे 1926 ते 1931 या काळात व्हाईसरॉय होते आणि मोस्ट इम्पॉर्टंट लॉर्ड माउंटबॅटन किती वेळ कारकीर्द होती? तर हे भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळेस व्हाईसरॉय होते आणि हे शेवटचे व्हाईसरॉय होते. तुम्हाला असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे, की शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? तर ते होते लॉर्ड माउंटबॅटन. ठीक आहे? इम्पॉर्टंट आहे. जालियनवाला बाग हत्याकांड का झालं? कोणत्या गोष्टीमुळे झालं? हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा प्रश्न, न्यूटनचा गतिविषयक द्वितीय नियम कशाची व्याख्या करतो? म्हणजेच न्यूटन्स सेकंड लॉ काय आहे? तर बल आणि त्वरण यांचा संबंध आहे. आता हा मी द्वितीय नियम घेतला. तुम्हाला पहिला नियम विचारू शकतात, तिसरा नियम विचारू शकतात, दुसरा नियम कसाही विचारू शकतात. आता न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो? तर तुम्ही ज्या फोर्सनी एखादी वस्तू पुश करता, तेव्हा ती वस्तू काय करते? त्या वस्तूला ॲक्सेलरेशन भेटतं, त्वरण भेटतं आणि ती पुढे जाते. पण जर
त्या वस्तूचे आकारमान जास्त आहे, त्या वस्तूचे वजन जास्त आहे आणि तुम्ही त्याच फोर्सने जेव्हा ती वस्तू पुढे ढकलता, तेव्हा ती पाहिजे त्या ॲक्सेलरेशननी पुढे जात नाही, हळू-हळू पुढे जाते. इथे बघा ह्या चित्रात मी हेच दाखवलेलं आहे. हे हातगाडी ढकलतोय, तर ती पटकन पुढे जाणार. पण हा कार ढकलतोय, तर ती तेवढी पुढे जाणार नाही. म्हणजेच दोन्ही वस्तूवर विशिष्ट कालावधीसाठी विशिष्ट बल प्रयुक्त केले जाते. समजलं? सोप्पं आहे आणि कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला आला पाहिजे. आता न्यूटनचा पहिला नियम कोणता आहे? तर बल आणि जडत्वाचा संबंध. म्हणजेच काय? एखाद्या वस्तूला आपली स्थिती बदलण्यास विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे न्यूटनचा फर्स्ट लॉ सांगतो आपल्याला. आणि न्यूटनचा थर्ड लॉ काय? की सगळ्यांचा फेव्हरेट टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोझिट रिॲक्शन. म्हणजे जेवढ्या तीव्रतेने आपण एखाद्याला ॲक्शन करतो एखाद्यावर, तेवढ्याच तीव्रतेने आपल्याला इक्वल अँड अपोझिट रिॲक्शन मिळते. म्हणजे बापूजींसारखं नाही. आपण एखाद्याला कानाखाली मारली की दुसऱ्याने आपल्याला कानाखाली मारावी. आपण म्हणतो ना, न्यूटनचा थर्ड लॉ तुझ्यावर अप्लाय करणार आहे, तो हे. चला पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, डिजिटल अरेस्ट किंवा इतर कोणत्याही सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेला राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन कोणता आहे? तर तो आहे 1930. आता डिजिटल अरेस्ट सध्या खूप जास्त चर्चेत आहे. का? कारण डिजिटल अरेस्ट ह्या सायबर फ्रॉडमुळं अनेकांना गंडा घातलाय. खूप लोकांचे पैसे घेतलेत. डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. एखाद्याला व्हिडिओ कॉल केला जातो आणि समोर व्हिडिओ कॉल उचलल्यावर समोर असतो पोलिसांचा युनिफॉर्म घातलेल्या वेशात एक समोर माणूस असतो. तो म्हणतो की तुम्ही हा फ्रॉड केलेला आहे, ही चुकी केलेली आहे किंवा असं काहीतरी बोलून तुम्हाला काय करतो, तो म्हणतो की तुम्ही आता डिजिटल अरेस्टमध्ये आहात. मग त्या व्यक्तीने त्या व्हिडिओ कॉल समोरून कुठे हालायचं नाही, डुलायचं नाही. लिटरली ते असं तुम्हाला एकांतात बंद करून घ्यायला लावतात आणि जर तुम्हाला सुटका पाहिजे असेल, तर तुम्हाला एवढी-एवढी रक्कम भरावी लागेल, तेव्हा आम्ही तुम्हाला सोडतो, असं ते बोलतात. आणि लोकं काय करतात, की पोलिसांना घाबरून किंवा बदनामीच्या घाबरून काय करतात, की पैसे देतात. एकदमच लेटेस्टमध्ये बघायचं असेल, तर एक यूट्यूबर आहे, खूप फेमस आहे. त्याला डिजिटल अरेस्ट झाली होती आणि त्यांनी त्याचा एक्सपिरियन्स सांगितला होता. तर हे जे सगळे सायबर क्राईम आहेत, तर त्यासाठी हेल्पलाईन नंबर आहे 1930 आणि आणि याच्यामध्ये गोल्डन अवर म्हणजे जर तुमच्यासोबत सायबर फ्रॉड झाला असेल, तर 1 तासाच्या आत तुम्ही ह्या हेल्पलाईनवर किंवा तुम्ही सायबर फ्रॉडची तक्रार नोंदवली, तर तुम्ही ज्याच्या अकाउंटवर ट्रान्झॅक्शन केले, ज्या अकाउंटवर तुम्ही पैसे पाठवलेत, ते अकाउंट काय होणार? फ्रीज होणार आणि काय होणार? त्यामुळे त्यांचे ट्रान्झॅक्शन थांबवले जातात. आणि हे जे डिजिटल अरेस्ट वगैरे हे सायबर क्राईम हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं? तर ते येतं आपल्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत. ठीक आहे? सोप्पा प्रश्न होता. थोडं इन्फॉर्मेटिव्ह ह्याच्यासाठी सांगितलं, की तुमच्यासोबत असं काही घडू नये. आता पुढचा प्रश्न. आता आपलं होतंय मराठी विषय सुरू. मराठी विषयामध्ये आपण काय करणार आहोत आज? नाम घेणार आहोत. शब्दांच्या जातीमधलं नाम हा टॉपिक घेणार आहोत. आता सर्वांना तर माहिती आहे, की नाम म्हणजे काय? नाम म्हणजे जेव्हा एकाच गटातील किंवा एकाच वस्तूला समान गुणधर्मामुळे आपण काय करतो? एकच नाव देतो. म्हणजे कुत्रा, मांजर, माणूस, शहर, नदी हे काय आहेत? हे नाम आहेत. मग ह्या नामाचे किती प्रकार पडतात? तर ह्या नामाचे 3 प्रकार पडतात. एक आहे ते म्हणजे सामान्य नाम, सामान्य नाम. दुसरं आहे विशेष नाम आणि तिसरं आहे भाववाचक. एक्झामिनरचा सगळ्यात जास्त फोकस या भाववाचक नामावर असतो कारण त्याच्यावर जास्त क्वेश्चन आत्तापर्यंत विचारलेले आहेत. आता सामान्य नामाचे सुद्धा 2 प्रकार पडतात. कोणकोणते? तर समूहवाचक आणि पदार्थवाचक. समूहवाचक म्हणजे काय, की पक्ष्यांचा थवा, पुन्हा जुडा वगैरे जे समूहवाचक असतात ते आणि पदार्थ म्हणजे तूप, सोने जे पदार्थ असतात ते. ठीक आहे? आणि विशेष नाम म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे, एखाद्याचं एक सेपरेट असं स्पेशल नाव ठेवलेलं असतं. त्याचं नाव घेतलं की तीच व्यक्ती आठवते. म्हणजे सपोज माझं नाव स्नेहल, पुन्हा ताजमहल, अ, अजिंठा वेरूळच्या लेणी, पुणे वगैरे असं म्हणलं, तर आपल्याला ती एक स्पेसिफिक गोष्ट आठवते. ते झालं विशेष नाम. आणि भाववाचक नाम, जेव्हा ज्यांना स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही आणि अशा कल्पनेने ज्या मांडलेल्या आपण गुण असतात किंवा अवस्था असतात किंवा ज्या कृती असतात, त्यांना काय म्हणतात? भाववाचक नाम म्हणतात. आता
हे काय की वस्तू स्वरूपात हे जे नामं आहेत ते दाखवता येत नाही. उदाहरणार्थ भोळेपणा, भोळेपणा, गरिबी. गरिबी दाखवता येते का? असं दाखवता हे बघ मी गरीब आहे, असं दाखवता येतं? नाही. भोळेपणा, गरिबी, श्रीमंती हे काय आहेत? बहुवाचक नाम आहेत. आता बहुवाचक नाममध्ये कसं ओळखायचं? तर त्याच्या जो प्रत्यय लागतो तो कसा लागतो? व, त्व, पणा, गिरी, की वगैरे एक्सेट्रा हे बहुवाचक नाम असतात. ठीक आहे. हे मी तुम्हाला तोंडओळख करून दिली. आता आपण काय करूया? नाम या विषयावर क्वेश्चन्स बघूया. आपला पहिला प्रश्न आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कसे क्वेश्चन घेतलेत? सिंपल, मॉडरेट आणि डिफिकल्ट अशा लेवलचे क्वेश्चन घेतलेत आणि सगळे क्वेश्चन हे PYQ आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून घेतलेले आहेत. हां, आणि जे रिपीट झालेत आणि डिफिकल्टी लेवलनुसार मी ह्यांना बायफर्गेट केलंय. आता आपला पहिला प्रश्न आहे, काका या नामाचे अनेक वचनी रूप कोणते आहे? तर काका या नावाचे अनेक वचनी आहे काका. किती पण काका असो, 4 काका, 5 काका, आपण काकाच म्हणतो. असं का? कारण काका हा काय आहे? आकारांत पुल्लिंगी शब्द आहे. आकारांत पुल्लिंगी. पण नियमाप्रमाणे हे एक्सेप्शन आहे काका. कारण आकारांत पुल्लिंगी शब्दाचे अनेकवचन कसं होतं? तर एकारांत पुल्लिंगी होतं. पण काका हे काय आहेत? एक्सेप्शन आहे. म्हणून मी हा प्रश्न आवर्जून घेतलेला आहे. नातेसंबंधात आकारांत पुल्लिंगी जे शब्द असतात त्यांचे अनेकवचन होत नाही. समजलं? कोणता पण येऊ द्या. जेव्हा नातेसंबंध येतो तेव्हा आकारांत पुल्लिंगीचं एकारांत पुल्लिंगी होत नाही आणि त्यांचं अनेकवचन तोच शब्द राहतो. आता काके असं होणार का मग? नाही होणार. काकी तर काय? काकी तर स्त्रीलिंगी आहे. आणि काकांनो, काकांनो हे काय आहे? संबोधन. संबोधन, कारण हे विभक्तीचे अनेकवचनी रूप आहे. ठीक आहे? समजलं? सोपं होतं. चला आता पुढचा प्रश्न बघूया. चोर या नामापासून तयार होणारे भाववाचक नाम कोणते? तर चोर या नामापासून चोरी हे भाववाचक नाम होते. आता हे उत्तर बरोबर का? कारण चोर हे काय आहे? सामान्य नाम आहे आणि ई हा प्रत्यय लागून चोरी हे भाववाचक नाम तयार होतं. आता चोरटा हे उत्तर का चुकीचं आहे? कारण ह्याचं शब्दाचं स्वरूपच वेगळं आहे ना. चोरटा माणूस असतो. ते एखादं नाम नाहीये ना. आणि चोरणे हे काय आहे? क्रियापद आहे. क्रिया आहे ती चोरण्याची. आणि चोरा आपण म्हणतो ए चोरा असं नाही. चोरा होऊ शकत नाही. कळलं? त्यामुळे चोरचं अनेकवचन काय चोरचं भाववाचक नाव काय होईल? चोरी हे होईल. ठीक आहे? आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, वचनाचा प्रकार ओळखा. जत्रेत लाख माणूस जमलं. हा कोणत्या वचनाचा प्रकार आहे? तर हा विपुलतादर्शक एकवचन ह्याचा प्रकार आहे. कारण जेव्हा आपण विपुलतादर्शक गोष्टी आपण एक विपुलतादर्शक एकवचनाने दाखवतो. म्हणजे यंदा खूपच पपई आली. पुन्हा यंदा जास्तीच आंबे लागले. हे जास्तीच, खूपच हे काय आहेत? विपुलतादर्शक एकवचन आहेत. आता आदरार्थी अनेकवचन. आपण वडिलांना नेहमी अहो म्हणतो, बरोबर? जे मोठे कोण अधिकारी वगैरे आले, आपण त्यांना काय करतो? आवाजावं घालतो, अहो बोलतो. लेडीज असेल तर आपण मॅम वगैरे हे असं आदराने बोलतो. ते असतं आदरार्थी अनेकवचन. आणि अनेकवचन म्हणजे काय? तुम्हाला तर माहिती आहे, कुत्राचं कुत्रे. एकवचन काय? ते तर माहितीच आहे. एकवचनचं एकवचनच राहतं, म्हणजे मांजर, मांजर अशा प्रकारे. हे इम्पॉर्टंट आहे. ह्या 2 वर प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे? आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, आमच्या शेजारचे नारद पुन्हा आईकडे आले होते. आता हे उत्तर काय आहे? म्हणजे अधोरेखित काय आहे? नारद हे आहे. हे तुम्हाला वाटेल नारद हे विशेष नाम झालं, पण नारद हे विशेष नाम नसून सामान्य नाम आहे. का आहे? कारण नारद इथे विशेष नाम म्हणून वापरलेलं नाहीये. तर तुम्हाला नारद ह्या शब्दाचं माहिती आहे ना, की तो कळीचा नारद आहे. म्हणजे एखादी मुद्दाम खोड काढतो, मुद्दाम चुगल्या करतो. आपण त्यांना म्हणतो कळीचा नारद आहे. तर त्या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे एखादी चुगली करणारी व्यक्ती, गॉसिप करणारी व्यक्ती, त्याच्या गुणांसाठी किंवा त्याच्या प्रकारासाठी ह्या नारदचा विशेष नामासारखा वापर केलेला नाहीये. एक त्याची जातच आहे, म्हणजे तो नारदच आहे, कळीचा नारद आहे. हे काय आहे? हे सामान्य ज्ञान आहे. सामान्य नाम आहे. आपण हे त्याला कॉमन यूज करतोय. म्हणून एका विशिष्ट व्यक्तीसाठी न घेता एक समान गुणधर्म किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी जेव्हा अशा प्रकारचे नामं वापरले जातात, तेव्हा ते सामान्य नाम होते. समजलं? आणि कळीचा नारद आपल्या आयुष्यात एकतरी असतोच. हे लक्षात ठेवा. तुम्हाला आता कळीचा नारद म्हणल्यावर तुम्हाला कोणतरी असेल ते आठवेल.
आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न थोडासा लेंदी आहे, पण हा प्रश्न विचारला गेला होता. पुढचा प्रश्न काय आहे? मुलांनी आईला नमस्कार केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अचूक व्याकरणिक पृथक्करण कोणते? तर मुलांनी हे काय हायलाइट केले, अधोरेखित केलेले. तर हे कसं शोधायचं? आपलं मूळ नाम काय आहे? मूळ नाम मुलाचं काय होईल? मुलांनीचं काय होईल? मुलगा. ठीक आहे. पुढे मुलगा काय आहे? तर मुलगा हे सामान्य नाम आहे. बरोबर? सामान्य नाम आहे. त्यामुळे आपलं ड हे तर उत्तर गेलं. इथे सामान्य नाम, इथे सामान्य नाम, इथे सामान्य नाम. आता पुढे आणखी काय प्रश्न विचारायचा आहे की मुलांनी हे काय आहे? मुलांनी, मुलगा हे अनेक वचन आहे. बरोबर? मुलगा हे अनेक वचन आहे. त्यामुळे एकवचन जे आहे ते गेलं, म्हणजे बी पण ऑप्शन गेला. मुलांनी हे काय झालं? अनेक वचन झालं, म्हणून एक वचन गेलं. आता पुढे काय आहे की मुलांनीचे पृथक्करण करूया आपण. मूळ अनेकवचनी शब्द मुलांचा काय झाला? मुले. हा, आणि सामान्य रूप काय झालं? मुलां. मुलेचं सामान्य रूप मुलां मध्ये त्याच्या पुढे येईल ती विभक्ती असेल आणि त्याला प्रत्यय काय आलाय? नी. आता नी हा प्रत्यय कशाचा आहे? तर तो आहे तृतीय विभक्तीचा. समजलं? मग मुलगा सामान्य नाम, हे पण आलं, हे पण आलं. मुलांनी हे काय आहे? तर मुले काय आहेत? स्त्रीलिंगी आहेत. मुली असत्या तर ते मुले काय आहे? पुल्लिंगी आहे. स्त्रीलिंगी असतं तर मुली आल्या असत्या. प्लस ते काय आहे? मुलां म्हणजे काय? अनेक वचन आहे. आणि प्लस काय आहे? सामान्य रूप आहे, म्हणजे सामान्य रूप मुलां आलेलं आहे. इथे मुला आहे म्हणून हे पण ऑप्शन गेला. आणि नी हा प्रत्यय लागल्यामुळं हे काय झालं? तृतीय विभक्ती, म्हणून आपलं उत्तर आलं अ. समजलं? थोडंसं लेंदी आहे, पण ज्याला माहित असेल ना तो 1 मिनिटाच्या आतमध्ये हे सोडवू शकतो. अशा प्रकारचे प्रश्न सोडवा, म्हणजे तुम्हाला एक थोडीशी आयडिया येईल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता आपलं झालं बुद्धिमत्ता चालू. बुद्धिमत्तामध्ये आपण आज काय घेतलेलं आहे? तर शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीमध्ये काय काय येतं? सहसंबंध, पुन्हा ऑड वन आउट, किंवा ह्याच्यामध्ये एखादे गट दिलेले असतात, तर ह्याच्यामध्ये दिलेल्या ऑप्शन मधला कुठला शब्द बसतोय वगैरे, असे शब्दसंपत्तीवर आपल्याला बुद्धिमत्तामध्ये प्रश्न विचारतात. आता सर्वांना बुद्धिमत्ता खूप सोपं जातं, पण तरी पण एक ज्यांनी आत्ता तयारी केली आहे त्याला ही तोंड ओळख व्हावी आणि ज्यांचा अभ्यास झालाय त्यांची प्रॅक्टिस व्हावी, म्हणून मी हे घेतलेलं आहे. ठीक आहे. आपला पहिला प्रश्न सुरू करू. विळा याचा संबंध कापणीशी आहे. तोच संबंध तिफनचा कशाची असेल? हे बघा, विळा आपण काय करतो? गवत वगैरे कापायला वापरतो, बरोबर? तिफन कशासाठी वापरलं जातं? तर आता एखाद्याला गाणं आठवेल, काळ्या मातीत मातीत तिफन चालते. मग ते नाही का असं शेतात ते चालवतात. मग एखाद्याला वाटेल हे नांगरणीशी रिलेटेड आहे. तिफन हे पेरणीशी रिलेटेड आहे. तिफनच्या या अवजाराच्या साहाय्याने बियाणे पेरले जाते, म्हणून आपलं उत्तर आलं पेरणी. आता जे शेतकरी आहेत, जे शेती करतात किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना हे येईल, पण जे शक्यतो सिटीमधली मुलं आहेत त्यांना हे जमणार नाही किंवा त्यांना समजणार नाही, म्हणून मी हा प्रश्न घेतलाय. ठीक आहे. आता आपला पुढचा प्रश्न बघूया. सहसंबंध ओळखा. एंटमॉलॉजी हे कीटकशास्त्राशी रिलेटेड आहे, तर सिलेनोग्राफी हे कशाशी रिलेटेड आहे? सिलेनोग्राफी हे चंद्राचा अभ्यास करण्याशी रिलेटेड आहे. लॉजी म्हणजे काय? अभ्यास करणे. आता एंटमॉलॉजी हे काय? कीटकशास्त्र. तसं पॅथॉलॉजी म्हणजे काय? की रोगांवर जे रोग असतात त्यांच्यावर अभ्यास करण्यासाठी जे हे असतं अभ्यासशास्त्र, त्याला म्हणतात पॅथॉलॉजी. आता बुरशीचा अभ्यास करणारे काय आहे? तर ते आहे फायकोलॉजी. फायकोलॉजी. हाडांचा अभ्यास करणारे काय आहेत? तर ते असतात क्रेनियोलॉजी. आणि शंख शिंपले ह्याचा सुद्धा अभ्यास केला जातो, आणि ज्याच्यात अभ्यास केला जातो त्या स्टडीला काय म्हणतात? कॉन्कोलॉजी. ठीक आहे. तुम्हाला कोणताही प्रश्न विचारू द्या, तुम्हाला आला पाहिजे. झुऑलॉजी म्हणजे काय? जे प्राणीशास्त्र आहे ते. बॉटनी म्हणजे काय? जे झाडांशी रिलेटेड जे अभ्यास आहे तो. पुन्हा माझं ॲग्रिकल्चर झालंय, तर ॲग्रिकल्चर काय? की जे शेती वगैरे आहे, शेतीच्या रिलेटेड सगळा अभ्यास. अशा प्रकारे तुम्हाला ह्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आपल्याला गणिताच्या स्वरूपात दिलेला आहे, पण हा बुद्धिमत्तेचाच प्रश्न आहे. काय आहे? 8 72 तर 11 किती? मी इथे लिहून घेते. 8 72
तर 11 किती? आता 8 9 72, 11 9 99. पण आपल्याला ऑप्शनमध्ये 99 आहे का? नाही. म्हणजेच काय, की आपल्याला इथे वेगळं लॉजिक लावायचंय. काय लॉजिक लावायचं? तर 72 हा 8च्या कोणत्या संख्येच्या जवळ आहे? एकतर 80 किंवा 64. आता जर 8 10 80 वजा 8 केलं तर 72 येणार. मग आपण 11चं करून बघू. 11 10 110 वजा 11 किती येणार? 99. पण 99 तर ऑप्शनमध्येच नाही. मग राहिलाच काय संबंध? 64. आठी आठी 64 म्हणजे 8चा स्क्वेअर आणि त्याच्यामध्ये आणखी 8 मिळवले तर होणार 72. आता 11चं बघू. 11चा वर्ग किती आहे? 121 आणि त्याच्यामध्ये इथे 8 मिळवला म्हणजे 30 संख्या मिळवली. मग इथे मी काय करते? 11 मिळवते. 1 आणि 1 2 2 आणि 3 म्हणजे आपलं उत्तर आलं 132. ऑप्शनमध्ये आहे का? तर हो, ऑप्शनमध्ये आहे. कळलं? अशा पद्धतीने लॉजिक लावून सॉल्व्ह करायचं. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, काचेच्या लोलकातून प्रकाश किरण आत गेल्यास येणारे रंग क्रमाने लावल्यास मधोमध कोणता रंग येईल? म्हणजेच आपलं इंद्रधनुष्य. ह्यालाच मी इन शॉर्ट सांगते तुम्हाला, ह्यालाच इंद्रधनुष्य म्हणतात. आता इंद्रधनुष्याचं काय करायचं आपल्याला? एक हे लावायचं आहे. काय म्हणतात? क्रम लावायचा आहे आणि आपल्याला काय विचारलंय, की मधोमध कोणता कलर येईल? आता इंद्रधनुष्याचा कलर तुम्हाला एक माहिती असेल, की त्याची शॉर्ट ट्रिक आहे. ता, ना, पी, ही, नी, पा, जा. ही काय आहे? शॉर्ट ट्रिक आहे. इंद्रधनुष्याचे रंग लक्षात ठेवायची. ता म्हणजे तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही म्हणजे हिरवा, नी म्हणजे निळा, पा म्हणजे पारवा आणि जा म्हणजे जांभळा. मग ह्याच्यामध्ये मधोमध कोणता कलर येतोय? हे 3 इकडे गेले, हे 3 इकडे गेले, मध्ये राहिला हिरवा. हिरवा हे आलं आपलं उत्तर. समजलं? आता ज्याला हे कलरच माहिती नाही, त्याला हे कदाचित येऊ शकणार नाही. शक्यतो सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरी एक ट्रिक आहे ते म्हणजे जातानाही पाणी पी. ही सुद्धा ट्रिक आहे. पण ते काय आहे? कलर लक्षात ठेवण्यासाठी आहे. त्याचा सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक आहे. ताना पीही निपा जा. ठीक आहे? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे, खालील परिमाण आणि एकक यांच्यातील गटातनं बसणारा शब्द ओळखा. ॲक्च्युअली PDF एडिट करताना मी ह्याच्या पुढे जे ऑप्शन होते ते लिहायचे विसरले म्हणून आता लिहिले आहेत. तर आपण बघूया गटातनं बसणारा शब्द कोणता आहे. दाब, पास्कल. बरोबर आहे. दाब हा पास्कल, दाबचं युनिट काय आहे? पास्कल आहे. वाहकता ह्याचं युनिट म्हो आहे. हे ओहमच्या विरुद्ध आहे. आणि प्रकाशाची तीव्रता कॅन्डल, कॅन्डलमध्येच आपण मोजतो. आणि बल हे किलोग्राममध्ये मोजतात का? तर नाही. बल हे कशामध्ये मोजतात? तर न्यूटनमध्ये मोजतात. किलोग्राम हे काय आहे? वजनाचं युनिट आहे. समजलं? तर आपलं गटातनं बसणारा शब्द काय झाला? बल. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता आपला पुढचा टॉपिक आहे मॅथ्सचा, गणिताचा सरासरी. हे बघा, जवळपास 2021च्या अगोदर कसे प्रश्न विचारायचे? सरळ आकडेमोड दिलेली असायची. म्हणजे 5, 10, 15, 20 वगैरे आणि ह्यांची सरासरी काढा असा प्रश्न असायचा. किंवा पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? नैसर्गिक संख्या किंवा समसंख्या किंवा मूळ संख्या ह्यांची सरासरी किती? असे सोपे सिंपल वन लाइनर प्रश्न विचारायचे. पण आता 2021 नंतर जे क्वेश्चन पेपर पाहिले जर तुम्ही, तर तुम्हाला कळेल की काठिण्य पातळी आता सोपी ठेवली नाही. त्यांनी थोडी काठिण्य पातळी वाढवली आहे. कसे प्रश्न विचारतात? रिप्लेसमेंट सिरीज विचारतात. म्हणजे एक आला, एक गेला, तर मग ह्यांची सरासरी किती? पुन्हा एखादी नवीन व्यक्ती आली, मग त्यांचं वजन असं झालं, मग त्यांची सरासरी किती? एखाद्या शिक्षकाचं वय येतं वगैरे, एखादा कुटुंबामध्ये नवीन माणूस ॲड होतो, तेव्हा अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. आणि किंवा मग एखादा व्यक्ती गटातून बाहेर जातो. अशा प्रकारे थोडे कन्सेप्च्युअल बेसिसवर, जे कन्सेप्च्युअलिटी वाढण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न, थोडीशी काठिण्य पातळी त्यांनी काय केली? अप केली आहे आणि अशा प्रकारचे थोडे प्रश्न विचारले जातात. आता तुम्हाला ते प्रश्न बघून कदाचित भीती वाटेल, पण घाबरायचं कारण नाही. त्यांनी काय केलंय? प्रश्न वाढवले आहेत. मी खेळायला जातो. मी या वाटेने इकडून उजवीकडून घेऊन तिकडून असं वगैरे प्रश्न ॲड करून अशा टाईपमध्ये थोडंसं प्रश्नांची लेंथ वाढवली आहे. पण इझी आहेत क्वेश्चन. बघूया मग आपण पहिला प्रश्न बघूया सरासरीचा. एका कुटुंबातील 5 सदस्यांचे सरासरी वय 24 वर्षे आहे. सर्वात लहान सदस्याचे वय 8 वर्षे आहे. त्याच्या जन्माच्या वेळी कुटुंबाचे सरासरी वय किती होते?
हे बघा, आता सध्या कुटुंबातील किती सदस्य आहेत? 5 सदस्य आहेत. त्यांचे सरासरी वय किती आहे? 24 आहे. म्हणजे त्यांच्या पूर्ण वयाची बेरीज किती झाली? 24 पंचे 120. ठीक आहे? ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय? सर्वात लहान सदस्याचे वय 8 वर्षे आहे. म्हणजे जो सगळ्यात यंगेस्ट, सर्वात लहान आहे, त्याचं वय किती आहे? 8 वर्षे. आणि त्याच्या जन्माच्या वेळी कुटुंबाचे सरासरी वय किती होते? आता हे 8 वर्षे का दिलं हे लक्षात आलं? आपल्याला काय काढायचंय? तर 8 वर्षांपूर्वी जे कुटुंब आहे, त्या कुटुंबातील सदस्यांची आपल्याला काय काढायची आहे? वयाची सरासरी काढायची आहे. मग जर आत्ता मुलगा 8 वर्षाचा आहे, तर 8 वर्षापेक्षा मागे गेलो आपण, 8 वर्ष मागे गेलो. मग हा एकटा लहान मुलगा मागे जाणार का? नाही. हे जे कुटुंबातले 5ही सदस्य आहेत, ते 8 वर्ष मागे जाणार. आता मला एक तुम्हाला कन्सेप्ट विचारायचा आहे. जेव्हा ते बाळ जन्माला येतं, तेव्हा त्या बाळाला वय असतं का रे? नाही. त्या बाळाचं वय असतं 0. पण कुटुंबातील सदस्य किती असतात? सदस्य मात्र 5च राहणार ना. बाळ आलं, भलेही बाळाचं वय 0 असू द्या, पण बाळ पण एक त्या कुटुंबाचं सदस्य आहे. म्हणून आपली सदस्य संख्या 5च राहणार. काही जण इथे कन्फ्युजन करतात. बाळ 0 म्हणजे बाळाचं वय 0, बाळ नुकतंच जन्माला आलंय, म्हणून काय करतात? कुटुंबातील सदस्यांची संख्या 4 घेतात. आता ह्याने काय फरक पडतो हे मी तुम्हाला सांगते. अगोदर आपण हे प्रश्न बघूया. जर कुटुंबाची सदस्य 5 पकडली आणि 8 वर्षापूर्वी काय विचारलंय? त्यांचं वय विचारलं आहे. तर 5 गुणिले 8 पंचे 40, बरोबर? 8 पंचे 40. मग हे 120 मधून जेव्हा 40 जातात, तेव्हा राहतात 80. म्हणजे 80 हे 8 वर्षांपूर्वी कुटुंबातील सदस्यांची वयाची बेरीज आहे. मग त्यांची सरासरी किती झाली? तर 80 भागिले 5. इथे 5 का घेतलं? कारण बाळ भलेही बाळाचं वय कितीही असो, पण बाळ पण अजूनही त्याचं सदस्य आहे ना, तो बनला ना जन्माला आल्यावर. म्हणून मी इथे 5 घेतलं. आपलं उत्तर काय येणार? म्हणजे आपल्या ह्याचं उत्तर काय येणार? 5 एक 5, 5 30, 16. आता जर तुम्ही कुटुंबाची सदस्य संख्या 4 पकडली आणि बाळाचं वय 0, पण बाळाला सदस्य मानलंच नाही, का तर तो नुकताच जन्माला आलाय. तर काय फरक पडू शकतो हे मी तुम्हाला सांगते. आता ह्यांचं आपल्याला कळलं की 8 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 80 आणि कुटुंबातील सदस्यांची संख्या भागिले 4. ह्यानी काय मिळणार? आपली त्यांची सरासरी मिळणार. इथे येणार 20 वर्षे. पण ह्यातलं बरोबर उत्तर कुठलं आहे माहिती आहे? हे चूक आहे. कारण बाळ जरी जन्माला आलं तरी ते कुटुंबाचा सदस्य आहे आणि आपल्याला प्रश्न तोच विचारलाय की जन्माच्या वेळी कुटुंबाचे सरासरी वय किती होते? भलेही वय कसे त्याचं वय 0 असं नका, पण तो कुटुंबाचा सदस्य आहे म्हणून भागिले आपण 5 केलं आणि आपलं उत्तर आलं 16. म्हणून 16 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, 50 किलो वजनाच्या एका व्यक्तीच्या जागी दुसरा नवीन व्यक्ती आल्याने 10 लोकांच्या गटाचे सरासरी वजन 2 किलोने वाढले. तर नवीन व्यक्तीचे वजन किती? अशा प्रकारची गणितं कशी सोडवायची? हे 50 किलोचा माणूस आला, जो नवीन व्यक्ती आला. 50 किलो वजनाच्या एका व्यक्तीच्या जागी, म्हणजे 50 किलोचा व्यक्ती हा गेला आणि त्याच्या जागी दुसरा नवीन व्यक्ती आला आणि त्याच्यामुळं काय झालं? सरासरी वाढली. म्हणजे नक्कीच त्याचं 50 किलोपेक्षा जास्त वजन आहे, तेव्हा सरासरी वाढणार. मग हा प्रश्न कसा सोडवायचा? 10 लोकांच्या गटाचे सरासरी वजन किती झाले? 10 दुने 20. म्हणजे 20ने सरासरी वजन वाढले. आता गेलेल्या सदस्याचे वजन किती होते? 50. आणि आता सध्या कितीने वाढले? 20ने वाढले. म्हणजे किती झाले? 70. आणि हेच 70 हे आपलं उत्तर आहे. नवीन व्यक्तीचं वजन किती आहे? 70. समजलं? किती सोपं आहे. वन लाइनर क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. हे जे शब्दांचे फेरफार केलेले आहेत ना, ते तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे? आता आपला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, एका वर्गातील मुलांचे सरासरी वय हे 16 वर्ष आहे. मुलींचे सरासरी वय हे 15 वर्षे आहे. जर वर्गातील मुलांचे किंवा मुलींचे गुणोत्तर 3:2 असेल, तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वय किती? हा प्रश्न कसा सोडवायचा? तर 16 गुणिले मुलांचं गुणोत्तर किती आहे? 3 अधिक मुलांचं सरासरी वय किती आहे? 15 आणि त्यांचं गुणोत्तर किती आहे? 2. आता मुलींचे सरासरी वय किती आहे? 15. त्यांचे गुणोत्तर किती आहे? 2 म्हणजे गुणिले 2 आणि खाली काय घ्यायचं? तर 3x अधिक 2x, कारण हे काय आहे? ह्यांचं गुणोत्तर आहे.
मग बरोबर. आता आपण काय करायचं हे सोडवायचंय. 16 त्रिक 48, 48 15 दुने 30 आणि हे काय झालं 3x + 2x बरोबर किती झालं 5x. आता ह्यांची बेरीज काय येणार 4 अन् 3 7 आणि 8 बरोबर 5x. x बरोबर 78 भागिले 5. x बरोबर 5 एक 5, 5 5 25, 5 30. हेच आपलं उत्तर आहे. म्हणजे संपूर्ण वर्गाचे सरासरी वय झालं 15.6 म्हणून आपलं उत्तर आलं 15.6. आता हे जे 78 आहे ते काय झालं संपूर्ण जो क्लास आहे त्यांची काय झाली वयाची बेरीज झाली आणि त्याला भागिले 5 केलं कारण आपण 3 आणि 2 किती होणार 5 तर होणार. मग भलेही ते काही असो ते 5xच्याच प्रमाणात असणार ना म्हणून आपलं उत्तर आलं 15.6. थोडीशी शब्दांची फेरफार आहे आणि मी प्रत्येक टाईपचे एक क्वेश्चन घेतलाय म्हणजे कोण आला कोण गेला वय वजन ह्याच्या रिलेटेड. ह्यानी काय होईल की तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू मिळेल त्या टाईपच्या क्वेश्चनचा. आता पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. 5 वर्षांपूर्वी पती आणि पत्नी यांचे सरासरी वय 23 वर्ष होते. आज पती पत्नी आणि त्यांचे बाळ यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. तर बाळाचे वय किती? हे बघा खूप सिंपल प्रश्न आहे. हा कोणालाही येईल पण ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं बेसिक माहिती पाहिजे. 5 वर्षांपूर्वी विचारलंय की पती आणि पत्नी यांचे सरासरी वय 23 वर्ष आहे. पती पत्नी म्हणजे दोघेच झाले आणि त्यांचे सरासरी वय किती 23 म्हणजे त्यांच्या वयाची बेरीज किती झाली 46 वर्षे. आणि आता 5 वर्षानंतर म्हणजे अधिक 10. 10 का केलं जर पतीचं वय 5 वर्षे वाढलं पत्नीचं पण वय 5 वर्षांनी वाढणार आहे आणि म्हणून दोघांची बेरीज 10 काय येणार 56 वर्षे. आता आपल्याला काय सांगितलंय पती पत्नी आणि बाळ ह्यांचं सरासरी वय किती आहे 20 वर्षे. मग तिघ जण आहेत पती पत्नी बाळ आणि सरासरी वय 20 म्हणजे त्यांच्या टोटल वयाची बेरीज किती झाली 60 बरोबर. आता जर ते दोघेच असते तर त्या दोघांच्या वयाची बेरीज झाली असती 56 पण ती किती झाली बाळाला धरून 60 झाली. म्हणजेच आपलं बाळाचं वय किती येणार 60 वजा 56 बरोबर 4 वर्ष म्हणजे बाळ आहे 4 वर्षाचं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. एका फलंदाजाची 20 डावांमधील सरासरी 50 धावा आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या म्हणजे हायेस्ट स्कोर ही त्याच्या निचांकी धावसंख्येपेक्षा म्हणजे लोएस्ट स्कोरपेक्षा 150 धावांनी जास्त आहे. हे 2 डाव वगळल्यास उर्वरित 18 डावांची सरासरी 40 होते. तर त्याची सर्वोच्च धावसंख्या किती? आता तुम्हाला प्रश्न बघून वाटेल की नको प्रश्न सॉल्व्ह करायला पण हा किती सोपा आहे हे मी तुम्हाला सांगते. हे बघा एका फलंदाजाची 20 डावातील सरासरी किती आहे 50 म्हणजे त्याची टोटल धावा किती झाल्या 20 50 गुणिले 20 बरोबर किती 1000. आता आपल्याला काय सांगितलंय जे त्याची हायेस्ट स्कोर आहे आणि जो लोएस्ट स्कोर आहे त्यांचा फरक किती आहे 150. आता हे जर 2 डाव वगळले म्हणजे हायेस्ट आणि लोएस्ट तर जे 18 धावा राहतात ना म्हणजे 20 डावांमधून हायेस्ट आणि लोएस्ट मायनस केले तर 18 डाव राहतात. मग त्या 18 डावांची सरासरी किती झाली 40 झाली. तर त्यांची सर्वोच्च धावसंख्या किती? मग आता आपण 18 डावांची 40 सरासरी ह्या दृष्टीने टोटल 18 डावांमध्ये टोटल किती रन केले हे आपण काढू शकतो. 18 चोक 72. आता ह्यातून हे आपण मायनस करूया. 1000 मधून 720 गेले किती राहिले 7 आणि 1 8 280. आता आपल्याला काय सांगितलंय की हायेस्ट जो स्कोर आहे आणि लोएस्ट जो स्कोर आहे त्यांचा फरक किती आहे 150. पण हायेस्ट अधिक लोएस्ट किती झाले 280 कारण टोटल मधून 18 धावा वजा केल्या 18 डाव वजा केले तर 2 डाव राहतात आणि ते 2 डाव हेच आहेत हायेस्ट आणि लोएस्ट त्यांची बेरीज किती येणार 280 आणि त्यांची वजाबाकी किती दिली 150. आता आपण काय करू हे सॉल्व्ह करूया. हे मी असं लिहिते h - l बरोबर 150 h अधिक l बरोबर 280. आता आपण काय करूया हे डायरेक्ट सॉल्व्ह करूया. ह्याला हा कॅन्सल झाला बरोबर 2h बरोबर 0 8 आणि 5 13 आणि हे 430. हायेस्ट स्कोर किती झाला तर 430 भागिले 2 बरोबर आपलं उत्तर येणार इथे लिहिते बरोबर 2 4 2 1 2 2 पंचे 10
215 हायेस्ट स्कोर आहे, म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 3. कळलं? सोपं होतं, लॉजिकल होतं. असा जर प्रश्न आला तर घाबरायचं नाही, कारण हे किती सोपं आहे हे मी तुम्हाला आता दाखवून दिलं. ठीक आहे? तर आजचा व्हिडिओ इतकाच. भेटूया उद्याच्या सीरीजला. थँक यू.